यंदा डेअर पुढच्या वर्षी डेड. आता आईला काय म्हणता मॉम, नीट उत्तर द्या. आईला काय म्हणता मॉम, म्हणणार जोरात बोला. बापाला म्हणता डॅड. शाळेत जाताना तुम्ही मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम पुल्लिंगी, करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. आता दोघे जर पुल्लिंगी करा विचार, जग सुधारलं ना. बस तुम्ही काहीच ना करू, मी करतो. महिना म्हणणार महिन्याचे दिवस 30. शिवरात्र आहे का मध्ये? शिवरात्र महिन्याचे दिवस 30. तिचा मधला भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात मध्य. शुद्धला भाग येते ती पौर्णिमा, मध्यला येते ती आमुषा. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात ऐका. आता 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, सहावी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, सातवी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, आठवी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, नववी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा महापौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. झाले 12. पहा आता काय माहिती. वर्षाला आमुष्य किती? 12. सणाच्या 3. एक आमुष्याला बैल पुजला पाहिजे, एक अंशाला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अंशाला हा पठ्ठ्या प्यालाच पाहिजे. गटार अंश इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटास. चला, अंश झाल्या 12, पौर्णिमा झाल्या 12. आता अख्ख्या वर्षाचं पंचांग 5 मिनिटात. पौर्णिमा झाल्या 12, अंश झाल्या 12, प्रतिपदा होती 24. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. सणाच्या 2च आहेत, एक गुढीपाडवा आणि 2 बली प्रतिपदा. आणि पाया पडून सांगतो, गुढीपाडवा टोले जंग करीत जा. आपण 96 कडी खानदान घराण्यातली माणसं आहे. गुढीपाडव्याला आपल्या घरावर लाईटिंग लावली पाहिजे. गुढीपाडव्या दिवशी आपल्या घरात पुरणपोळी झाली पाहिजे. कारण गुढीपाडवा येणार तेव्हा आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार, वसंत ऋतू येणार. पुरावा 13वा अध्याय. वसंताचे रिजवणे झाला ते सांजेपणे. वसंत ऋतू येणार, आंब्याला बहर येणार. 31/12ला कॅलेंडर बदलतं, संसार बदलत नाही. 31/12ची अवलाद आपली नाही. ही भंगारा बापाची पैदाश 31लाच किती. चिकन व्हीट बियर, हॅपी बियर, कुठलं चेटी ना लाईक बापाची पैदाश. बली प्रतिपदा द्वितीय झाल्या, प्रतिपदा झाल्या 2. द्वितीय 24 आहेत, सणाच्या 2च आहेत. एक धर्मनाथ बीज, 2 तुकाराम बीज. तृतीय 24 आहेत, सणाच्या 2च आहेत. हरताळका आणि अक्षय तृतीया. चतुर्थ्या 24 आहेत, चतुर्थ्या 24 आहेत, सणाची 1च आहे. मंगळवारी आली तर अंगार घेण्याच्या चतुर्थ्या. पंचम्या 6 आहेत महिला मंडळ. नागपंचमी, रंगपंचमी, ऋषीपंचमी, वसंत पंचमी, पांडव पंचमी, ललित पंचमी. सप्तम्या 3, षष्ठ्या 3, नाथ षष्ठी, चंपा षष्ठी, श्रीयाळ षष्ठी. सप्तम्या 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3, रामनवमी, वावित्वा नवमी, महानवमी. दशम्या 2, माघ शुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी पवित्र, द्वादशी पवित्र, त्रयोदशी 1च, धन त्रयोदशी. चतुर्दशा 24, चतुर्दशा 4, 1 नरक चतुर्दशी, 2 वैकुंठ चतुर्दशी, 3 आनंद चतुर्दशी आणि 4 शिवरात्रीची चतुर्दशी. आणि पौर्णिमा 12. संपलं वर्षाचं पंचांग. 50 बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढं पटापटात. या अख्ख्या वर्षाचं पंचांग. आणि या वर्षाच्या पंचांगामध्ये शिवरात्र आहे, शंकराची. आता इथे एक थोडा माळकऱ्यांसाठी घोटाळा आहे. शिवरात्र ह्या तिथीची गोष्ट अशी आहे, पाठ केलेल्या कथा लोकांच्या अशा आहेत का अरे तो शिकारीला गेला, बेलाच्या पानावर बसला, मुक्काम झाला, जागरण झालं, पानं पडली, शंकर प्रसन्न झाले. ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, बाण मारला, हरिण आलं, आई बोलली, बाप बोलला, पोरग मिळालं, ही कथा आहे. पण शिवरात्रीची खरी कथा अशी आहे, पुरुष मंडळीसाठी जाणकार. शिवरात्रीला भगवान शंकर निद्रिस्त असतात. मंगळसूत्र काय छान आहे ग. कुठून घेतलंस? मला काय महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतात तिथे? शिवरात्रीला भगवान शंकर निद्रिस्त असतात.
हे पहिलं ध्यानात ठेवा. या दिवशी भगवान शंकर जागे नसतात. जसं वारकरी मंडळी ध्यानात ठेवा, आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 या काळात देव झोपलेला असतो. त्याला आपण म्हणतो चातुर्मास. चातुर्मासामध्ये देव झोपलेला असतो. त्याचा हा पठ्या वर्षातून एकच दिवस झोपलेला असतो, आज. आणि आपली आज जाऊन घंटी वाजतात, उठ उठ. शिवरात्रीच्या दिवशी देवळात घंटी वाजू नये, शिवरात्रीला खेळ नेऊ नये, पेढे वाहू नये. मग शंकराला काय व्हावं? एक बेलाचं पान, एक पसाभर पाणी आणि 2-3 अक्षता. पुरावा आहे का? एक बिल्वदळ एक पसा पाणी पूजन तत्वता सोपे भाऊ एका जनाधनी पूजिता साजरे इच्छिले हरिहर पुरविते. याच्या सगळ्या इच्छा शंकर पूर्ण करत असतो. कारण हा देव देव नाहीये, हा गडी महादेव आहे. याच्या नादी नाही लागायचं. जगातलं पहिला महिला आरक्षण देणारा गडी हा. पुढे रिकाई टापा आणली का? हे म्हणजे आम्ही महिलांना लय स्वतंत्र दिलं, बनवलं नव्हतं काही. पहिलेच होत. शंकर पहिल्यापासून बायला होती, पण त्याची बायको वागवाय. मग गणपती कशा करतोय? उंदराव. त्याची बायको म्हणजे गणपती फिरतो उंदराव, त्याची आई वाघव आणि त्याचा बाप नंदीवर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? बावळटपणा करायचं काही बी. शंकरानंच पहिल्यापासून त्याग करेल. आणि तोच आपल्या नशिबी आला. शंकर म्हणजे काही नगार देव येते काय? किरकोळ कारकोळ देव आहे. तो देवादिदेव महादेव आहे. आजच्या दिवशी शंकर निद्रिस्त असतो हे ध्यानात ठेवायचं. त्याला शिवरात्र का म्हणायचं? त्याचं उत्तर बाह्य रंगात सांगत नाही, अंतररंगात सांगतो. महाराज मंडळी, गायक, भजनी मंडळ, जुने तारकरी, दिंडी विंडीवाले जाणारे. बीबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, नीट आहे का? मध्यभागी एक खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, वरवरीत आणा. इथपर्यंत तुम्हाला 3 खड्डे लागतील. 1, 2 आणि 3. हे 3 लॉक आहेत आणि एक ओपन आहे. नीट आहे का? याचं नाव आहे फला, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी. आणि प्रयोग पाहिजे असेल तर 1 मिनिटात ओम 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 म्हणून पहा. इथं हात जात आहे, इथं हालत आहे, इथं धडधड होते. ओम 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 11 वेळा किंवा 108 वेळा जप करणे याचं नाव शिवरात्र. हा खरा शिवरात्रीचा अर्थ आहे. ओम ओम. पुरावा पहिलाच अध्याय, पहिलीच ओवी. ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्या, फायनल. पुन्हा आपल्याकडे डोकं नाही लावायचं. पुरावे 5 पदे. हा, आणि तोच ओम कसा आहे ऐका महाराज मंडळीसाठी. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 50. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 50. न मोडिता दोन्ही आकार घडले एक शरीर ती अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. नीट का ओवी. न मोडिता दोन्ही आकार घडले एक शरीर ते अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. आकार उकार मकार उत्पत्ती स्थिती आणि लय देवाचाच एक भाग माया आणि ती सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेव. असं घे पुन्हा त्याला एक घोटाळा आहे. न मोडिता दोन्ही आकार घडले एक शरीर, पण त्याला नव्याने देते कशी ओवी आहे. अर्ध नारी नटेश्वर देवादिदेव हा महादेव आणि त्याला चिटकली ती माया आणि सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मदेवानं, संभाळ केला विष्णूनं, संपवलं शंकरानं आणि हे जगत निर्माण करणारा मूळ अधिकार शंकराचा आहे. याला तुम्ही मला काही पुरावा आहे का? माऊली ज्ञानोबांचं स्वतःच म्हणणं आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिद्रा लादली सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली. पण त्याचा शेवट इतका भारी दुसऱ्या अभंगाचा. गहेनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार सोजविले. इथं परत वादाचा मुद्दा आला. जर गहेनी प्रसादे निवृत्ती दातार,
जर गह्यनी प्रसादे निवृत्ती दाता तर निवृत्तीनाथ कोण? भगवान शंकर. पुरावा सदाशिवाचा स्वामी निवृत्ती, मग निवृत्तीनाथच शंकर, शंकरच महादेव. मग उत्तर, शंकर जर महादेव आहे तर खंडोबा कोण? म्हणून द्या डिस्कवरी. खंडोबा कोण? महिला मंडळ खंडोबाला बायका दोन, बानू आणि मासा. नीट आहे का बरं का? बानू आणि मासा. बानू नाही बरं का, बानू. आता इथं परत घोटाळा आहे. खंडोबाला बायका बानू आणि मासा. या जीवाला दोन बायका आहेत, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. मासा आहे आत, बानू आहे बाहेर. मग प्रवृत्ती जाते विषयाकडं आणि निवृत्ती जाते ज्ञानाकडं. निवृत्ती ज्ञानाकडे जाते आणि प्रवृत्ती विषयाकडे जाते, आणि विषय माणसाला संपवतात आणि ज्ञान माणसाला तारत. हे ज्याला कळतं त्याचं नाव शिवरात्र असं आहे. आता ते शंकराचा एक थोडा घोटाळा आहे गायक वादकांसाठी. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीतामाळ घालेल, हे वाक्य जनकाच आहे. जनक होता रामाची सीतेचा बाप. कारण बाईला म्हणलं असं होतं पूर्वी, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापालाच व्हॉट्सअपला कळलं गुटीचं झालं काय. आता पाया पडून सांगतो, मुलगी मलाही मुलगी तुम्हालाही, मुलगा मलाही मुलगा तुम्हालाही, मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू दे उलट होते तिकडे. महाराज कीर्तन संपलो का मरण गंज बोआहे. मग तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. आई बापांनी शिस्तीचं पालन योग्य न केल्यामुळे संतती खराब झाली, यावर तुमचं मत काय? आई बापांनी मुलांकडे पाहायचंच नाही असं ठरवून टाकलंय. अजिबात नाही. लाड भयानक झाली आणि या भयानक लाडाचा परिणाम ईश्वरासारख्या आई बापांच्या माना ह्या 2-4 वर्षात खाली झाल्या. पुरीचे नको ते लाड करायचे आहे. मुलीला मोबाईल बाप नको म्हणला, हिने घेऊन जायचं. बाप नको म्हणला, हिने घेऊन जायचं. 10वीच्या पोराचा उद्या इंग्लिशचा पेपर आहे. 100 पोरांमधले 80 पोरं मोटरसायकलवर पेपरला येतात. आता 80 पोरांना जर 70,000चा पल्सर शाळेत जायला आहे तर पिढी सुधारायचा प्रश्न राहिला पुढे. अरे हे स्टेजवर जेवढे बसलेत ना आपण, महाराज आपणही गरिबीच्या घरात शिकलोय. काय होतं आपल्याला? अरे चिमणी होती आपल्या चिमणी. त्या चिमणीमध्ये वात नसायची. ती वात मिळायची 10 पैशाला. तर आपल्या आईच्या कमरेच्या पिशवीत 10 पैसे नसायचे. ती काय करायची माहिती का महाराज? पत्राचा कोपरा फाडायचा आणि तो बापाकडे पिळायला द्यायचा आणि तो बापानं रॉकेलमध्ये बुडवायचा
आणि आईनं जेवताना सांगायचं भाकरी करताना स्वयंपाक होईपर्यंतच लिहे, राखेल कमी आहे, बाकीचं ऊन पडल्यावले. अरे पोरग लिहित होत तर आई भाकरी करीत होती आणि घरात राखेल कमी म्हणून आई एका भाकरीवर 3 कामं करीत होती. एका चुलीवर एकीतला जाळ दुसरीत जात होता, दुसरीतला जाळ तिसरीत जात होता, एकावर दूध तापत होतं, एकावर कालवण होत होतं, एकावर आई भाकरी करीत होती. काय माणसं होती आज. काय 10वी पर्यंत पोरगा बापा शेजारी झोपत होता. 10वी पर्यंत पोराला बापाशिवाय राहत नव्हता. पहाटे उठून बाप कानफटी देऊन त्याला अभ्यासाला लावत होता. आज 2.5 वर्षाची पोरं तुम्ही आईबापापासून बाजूला केलं, जग सुधारायचा काय प्रश्न. 2.5 वर्षाच्या पोराला 6.5 लाखाची गाडी न्यायला येते सकाळी शाळेत. 2.5 वर्षाच्या 9वीचा पोऱ्या कचाकच पट राहतोय, 10वीचा पोऱ्या बलात्कार करतोय, 12वीचा पोऱ्या दरोडे टाकितोय. कुणाला सुधरिता. पोरानं चोरी केली तर बापाला लाज नाही, पोरीनं काही केलं तर आईला काहीच नाही. आईला काहीच नाही. मुलीचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात. ही भामट्याचं सोन घेऊन जमत नाही. समजत नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाते. समजत नाही. कधीतरी आपल्या मुलीच्या वह्या उचका कधीतरी आपल्या मुलीचं दप्तर बघा. अरे ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना तुम्ही तरी तळतळवता, त्यांना जर तुम्ही पाहुण्या रावळ्या चहा देत नाही तर स्वतःच्या मुलीची तुम्ही का दखल घेत नाही. हा आयुष्यभर ज्यानं काबाड कष्ट केले त्या सासऱ्याची तुम्ही म्हातारपणी छळ करता. स्वतःच्या मुलीचं दप्तर जरा उचका, जरा वह्या पागा, तिच्या शेवटच्या पानावर गृहपाठ असतो एकदा वाचा, तिचा एसटीचा पास पहा. 8 दिवस झाले पंच नाही, ती भयारातून वर्गात निघाली का जरा बघा. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. तिला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. 100ला 500 स्कीम कोणती आली. हा विनोद नाही. आम्ही पाहतच नाही आई बापानी. 10वी 12वीचे टोनगे चांगले लाईट बंद करून हल्लो काय करते ही आवडा. हे भंगार गावात बोंबलं ते रिपीट केलं काय करत. जरा एक पेपर राहिलाय 12वीचा, 13 लाख सांड मोकळे झाले. युवक कार्य करते सीझन आलाय. लाखा लोकांच्या सभेला सटण्याच्या नावाच्या 40% पोरं या सभेला जाऊ भिकारी झाले. मला बापाची पाहिजे असते आपण काय आभार आहेत का नावाच्या. कोणाच्या सत्रांच्या झटकीत बोंबलं गेलं का. कोणी आरती बाजी मध्ये चालला रेली घेऊन पेट्रोल सभेला. लाज नाही होत. आपण माणसं कोण आहेत मोडेल पण वाकणार नाही असं रखताय. कोणीतरी आपल्याला 50ची 90 बाजायची, मग आपण कोणाची बोर्ड खेळा पिकेलं चिटकीत बसायची. इतके नाला घेतला लाकडं घेऊन दर रवी रात सुरू करभाऊ साहेबाचा वाढदिवस. तुका का नव्हतो त्याचा होईन ना वाढदिवस. तुका जप्ती पिऊन आज होतो आणि बैल सुटला तर बाप उठला नाही ना आला. बाप नुसतं म्हणला मला कुठं दुखत आहे थोडा बैल बाप आवड उठला नाही. हा घरात बांबू रवीत होता त्याला स्वागताची बोर्ड ना बापाची पाहिजे. पुन्हा जेव्हा 90 साठी बोंबलं निघायचं. तुम्हाला अशी लाज बीच नाही वाटत. आपण माणसं टाळी टाळी राजा राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजे ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे टाळी टाळी आई साहेब मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका राजेंच्या पायावर ठेवली पण राजेंचा चेहरा मला उदास दिसला. ताना अरे ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्या दिवशी कोंडाण्यावर स्वारी आहे रे. आई साहेब ऐका आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. म्हणून शेवटच्या घटकेला आई मुलाला भेटायला गेली. गजाच्या जवळ आलेल्या मुलाने दोन्ही गजा आज गजातून बाहेर काढले.
आणि हात बाहेर काढलेली आई मुलांना आईच्या गालावरून हात फिरवला आणि आईला सांगितलं आई हे आई उद्या मला सुलावर देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात आज पाणी आलंय का ग? अरे बाबा उद्या तुला सुलावर देणार आहे म्हणून डोळ्यात पाणी नाही आलं. तू एका शुगाची आई आहे याचं मला डोळ्यात आई उद्या जेव्हा ही माणसं मला सुलावर देते माझं घर जेव्हा वेगळं करतील तेव्हा पाया पडून सांगतो आई तू माझ्या प्रेताला पाहिला येऊ नको आहे वडिलांना पाठव का तू जर माझ्या प्रेताजवळ आली रडली तर हे माझ्या प्रेताला सुद्धा सोडवणार नाही. वय होत 23 वर्ष 5 महिने 26 दिवस वय होत 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि नाव होत भगत सिंग. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे वयाच्या 51 जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे गोवा खाऊन थोबाड चढवणारं रक्त नाही हे कुणाच्या तरी लग्नात नाचणं रक्त नाही. वयाच्या 15व्या वर्षी देह ठेवला वयाच्या 15व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे माणसं रडतील यात काय नवल आहे.